माझ्या शेतात तुझ्या मेंढ्या का सारतो म्हणताच केला वृद्धेचा खून. करमाडमधील वृद्धेच्या हत्येचा छडा. स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड गावात झालेल्या 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मेंढ्या चारण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे उघड झाले असून पोलिसांनी आरोपी मेंढपाळाला अटक केली आहे. करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकता शिवारात 21 फेब्रुवारी रोजी सुंदराबाई नामदेव जाधव वय 75 यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला वेग दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली 3 विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक पुरावे आणि परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे दारकुबा बालाजी भावले या मेंढपाळावर संशय बळावला. तो गोल्टगाव येथे नातेवाईकांच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. सुंदराबाई या मेंढ्या शेतात चारण्यावरून वारंवार जाब विचारत असल्याचा राग मनात धरून आरोपीने 21 फेब्रुवारी रोजी बोरीच्या झाडाखाली एकट्या बसलेल्या सुंदराबाई यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. दिनांक 21 फरवरी शनिवार दुपारी ग्रामीण पोलिसांना अशी माहिती मिळाली की एक 75 वर्षीय महिला नामे सुंदराबाई नामदेव जाधव त्याचा मृतदेह त्याचे शेकटा विलेज पोलीस स्टेशन करमाडची हद्दीमध्ये मिळाला आहे. हे माहिती मिळताच माननीय SP सर श्री विनयकुमार राठोड याचे आदेशान्वये आम्ही लोकल क्राईम ब्रांच श्री विजयसिंग राजपूत इन्स्पेक्टर याची टीम, पूर्ण फॉरेन्सिक्स टीम, टेक्निकल अनालिसिस विंग सोबत डॉग स्क्वॉड, श्रीमती पूजा नागरे DYSP ग्रामीण त्याची टीम, करमाड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज श्री सम्राट सिंग राजपूत त्याची टीम स्पॉटवर दाखल झाले आणि त्यांनी असं पाहिलं की जे महिला मयत आहे ते त्याचे शेतचे कोपऱ्यावर मयत मिळून आली आहे आणि कोणी त्याचे डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करून स्पॉटवरून निघून गेला आहे. पोलिसांनी तपासचे जर चक्र फिरवले तर अशा माहिती मिळाली की मयतचा नवरा नामे नामदेव जाधव त्याचे 2011 मध्ये निधन झालेला आहे. त्याचा एक मुलगा अजून आहे संजय उर्फ बाळा, तो LICचा एजंट आहे आणि नेहमी महिला पायी चालत सकाळी ते त्याच्या शेतमध्ये जात होती आणि तिथे ते शेतची रखवाली करत होती. अजून जर तपासणी केली, तांत्रिक तपासणी केली आणि लोकांसोबत चर्चा केली तर अशा माहिती मिळाली की महिलाचे शेतचे आजूबाजू त्याचे मेंढपाळ पण होते, ते मेंढी चरायला शेतला ये जा करत होते आणि त्याच्या सोबत याविषयी बद्दल एक मेंढपाळ नामे दरकुबा भावले वय 46 राहणारे लाडसावंगी त्याच्या सोबत शाब्दिक वाद झाला होता की तू माझे शेतमध्ये येऊ नका आणि तुमचे मेंढ्या घेऊन निघून जा. याचा राग मनात धरून त्यांनी महिलाला जर एकटीच झोपत असताना पाहिला तर त्यांनी तिथून एक दगड उचलून त्याच्या डोक्यात टाकून त्याची हत्या करून ते निघून गेला. तो माणूस तिथे एक अजून मेंढपाळ होता नामे बाळू बुचडे, त्याच्या सोबत ते मागचे 3 महिन्यापासून काम करत होता आणि तो दारू आणि गांजा पिण्याचे सवयीचा होता. त्यांनी एक फॉल्स अलिबाय पण क्रिएट केला होता की घटनाच्या दिवशी आम्ही माझे भाचीचे लग्नामध्ये गेलो आहे, पण तो पण चुकीचा आहे असे सिद्ध झाला आहे. हे पूर्ण तपास माननीय SP सरचे निर्देशन खाली LCB ची टीम आणि श्रीमती पूजा नागरे DYSP ग्रामीण, करमाड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज श्री सम्राट सिंग राजपूत आणि इतर पूर्ण पोलीस ग्रामीण पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने उघडकीस आणलेला आहे.